प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. टोकन म्हणजेच चिन्ह. लूका वर्तमानाचा 21 अध्यायाचा 28 वचन मी आपणापुढे वाचत आहे. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. अर्थात या ठिकाणी या वचनाद्वारे आम्हाला असा बोध होत आहे की आज आम्ही ज्या समयात पोहोचलेलो आहोत हा समय मुक्तीचा समय आहे. म्हणजे नक्की काय हे आम्हाला समजणं अत्यावश्यक आहे. कारण या ठिकाणी आपली डोकी वर करा असा आम्हाला या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. देवाने मनुष्याशी वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपला व्यवहार केलेला आहे. आम्हीही आज ज्या काळामध्ये आहोत हा कृपेचा कालखंड आहे. गेल्या 2000 वर्षापासून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कल्वारी क्रुसावर ज्या वेळेला मृत्यू झाला तेव्हापासून आतापर्यंत 2000 वर्षाचा काळ हा कृपेचा कालखंड होता. हा परराष्ट्रीय लोकांना देण्यात आलेला कालखंड होता. याची आता समाप्ती होऊन एक नवीन कालखंड या जगात चालू होणार आहे. तत्पूर्वी हा मुक्तीचा समय देवाने परराष्ट्रीय लोकांतील येशू ख्रिस्ताची जी नवरी म्हणजे मंडळी वधू तिच्यासाठी ठेवलेला आहे. परंतु आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट पाहणे फार आवश्यक आहे की नक्की हे स्वर्गारोहण नक्की होणार कोणाचं, कोण यामध्ये जाणार आहे, त्यासाठी काय आवश्यक आहे. प्रत्येक या पृथ्वीवरील व्यक्तीकडे टोकन असलं पाहिजे. टोकन म्हणजेच चिन्ह. पवित्र शास्त्रातील पुस्तक निर्गम यामध्ये आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की देवाचे लोक इस्रायल हे मिस्र देशामध्ये 430 वर्षे फारोच्या गुलामगिरीमध्ये होते. त्या ठिकाणी त्यांना फार पिडण्यात आले होते, जुलूम करण्यात आला होता आणि इस्रायल लोक सुटकेची वाट पाहत होते. आणि म्हणून देवाने त्यांच्याकडे आपला एक संदेष्टा इस्रायल लोकांकडे पाठविला होता, यासाठी की देव संदेष्टाद्वारे वार्तालाप करीतो. देवाची वाणी ही संदेष्टाद्वारे येत असते आणि लोकांनी संदेष्टावर विश्वास करून देवाच्या वाणीचा स्वीकार करावा ही देवाची इच्छा असते. या इस्रायल लोकांची संख्या 20 लाख झाली होती. त्यांच्याकडे देवाने आपला निवडलेला संदेष्टा मोशे आणि अहरोन यांना पाठविले होते. त्यांच्याद्वारे देवाने मिस्र देशामध्ये फार मोठी महत्कृत्य केली होती. मोशे फारोला म्हणत असे, माझे लोक इस्रायलांना जाऊ दे. परंतु फारो हृदय कठीण करत होता आणि इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतनं सोडू इच्छित नव्हता. त्यावेळेला मिस्र देशामध्ये परमेश्वराने मोशेच्या द्वारे आणि अहरोनाच्या द्वारे त्या ठिकाणी अद्भुत चमत्कार केले. मिस्र देशावर देवाने 10 पिढा आणल्या आणि 10 पिढानंतर देवाने इस्रायल लोकांची सुटका केली. आज आम्ही यावर अभ्यास करणार आहोत. आम्हा परराष्ट्रीयांची ही सुटका अशाच पद्धतीने होणार आहे. ही गोष्ट देवाने जुन्या करारामध्ये छाया रूपाने मांडलेली आहे. याचं चित्र तुम्हा आणि आम्हा सर्वांना समजणं अत्यावश्यक आहे. म्हणजे आम्ही नक्की आमची सुटका कशी होईल हे आम्हाला कळेल. कलेसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 17 म्हणते, या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि 1 वचन म्हणते, तर मग ज्या गोष्टी पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. म्हणजे या ठिकाणी आम्हाला हा बोध होत आहे की जुना करार जो आहे ही छाया आहे, नवीन करार हे वास्तविक स्वरूप आहे. म्हणजे देव त्या ठिकाणी इस्रायल लोकांना सोडवू इच्छित होता, त्याचं वास्तविक स्वरूप आजच्या काळामध्ये देव आपल्या मंडळीला सुटका देऊ इच्छित आहे, मुक्ती देऊ इच्छित आहे. त्या ठिकाणी मिस्र देश होता, आज आमच्यासाठी हे जग आहे मिस्र देश. त्या ठिकाणी इस्रायल लोक हे गुलामगिरीमध्ये होते, या ठिकाणी मनुष्य पापाच्या गुलामगिरीमध्ये आहे. त्या ठिकाणी इस्रायल लोकांना गुलामीतून मुक्तीची गरज होती. आज आम्हा सर्वांना पापाच्या या दास्यांतून मुक्ती हवी आहे. हीच ती सुटका आहे ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. फारो हा तो सैतान आहे ज्याने मनुष्याला बांधून ठेवलेले आहे आणि तो मोकळे करून जाऊ देऊ इच्छित नाही. त्या काळामध्ये देवाने मोशेला पाठविले होते. आजच्या काळामध्ये देवाने अंत समयात 7व्या मंडळी युगामध्ये त्याचा संदेष्टा विल्यम मॅरियन ब्रॅनम
यांच्याद्वारे संपूर्ण जगासाठी एक संदेश आणलेला आहे. त्या ठिकाणी मिस्र देशावर देवाचा न्याय आला होता. आजच्याही जगामध्ये देवाचा न्याय आलेला आहे. आणि जसे मिस्र देशावर प्लेग आले होते तसाच प्लेग आजच्या जगामध्ये आम्हाला दिसत आहे. अर्थात या सर्व गोष्टी देवाने छाया आणि वास्तविकता या स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत, यासाठी की आम्हाला देवाचं वचन समजावं. निर्गमनाचं पुस्तक 11वा अध्याय 4 वचनापासून मी वाचत आहे. मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशामधून फिरेन, तेव्हा मिस्राच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारो पासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथम वत्स्य मरतील. पूर्वी कधी झाला नव्हता व पुढे कधी व्हायचा नाही असा मोठा हाहाकार मिस्र देशभर उडेल. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही कुत्रा देखील फुंकणार नाही. यावरून मी परमेश्वर मिस्री लोकांत व इस्रायल लोकांत असा कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळेल. अर्थात देव या ठिकाणी मिस्र देशामध्ये आपला न्याय दाखविणार आहे, परंतु तत्पूर्वी तो इस्रायल लोकांना एक चिन्हाखाली पाहू इच्छित आहे. म्हणून इस्रायल लोकांची मुक्ती करण्यापूर्वी देवाने त्यांना वल्हांडणाचा सण हा प्रथम सण पाळण्यास सांगितला होता. निर्गमनाचा 12 अध्याय 4 वचनापासून मी वाचत आहे. आणि एक कोकरू खपावायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराण्याजवळच्या शेजारांनी आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यायचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावायचे असेल त्या घराच्या दोन्ही दार बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडण सण होय. कारण या रात्री मिस्र देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशांतील सर्व देवाचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. इस्रायल लोकांनी जे कोकरू या ठिकाणी मारावेचं आहे ते येशू ख्रिस्ताला दर्शवित आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा आहे. व कोरिन्थीकरास पहिले पत्र याच्या 5वा अध्याय 7व्या वचनाप्रमाणे वलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. म्हणजे येशू ख्रिस्त हाच तो जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा आहे. अर्थात हा संदेश देवाने संदेष्टाद्वारे इस्रायल लोकांना पोहोचविला होता, कारण मिस्री लोक तर संदेष्टावर विश्वास करीत नव्हते. हे आजच्या जगाचं चित्र आहे. देवाने पाठविलेल्या संदेष्टावर आजचं जग विश्वास करीत नाही. वास्तविक संपूर्ण जगाला देवाला वाचवायची इच्छा आहे, परंतु जो तो संदेश स्वीकारेल तेच वाचले जातील. या ठिकाणी इस्रायलाचे जे 12 घराणे आहेत, हा मोशेद्वारे आलेला संदेश कोकरा जो नर मारावा 1 वर्षाचा याविषयीचा संदेश स्वीकारलेला आहे. आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घराच्या चौकटीला, कपाळपट्टीला आणि दोन्ही दार बाह्यांवर त्या कोकऱ्याचे रक्त लावले होते. हे रक्त चिन्ह होतं.
अर्थात हा संदेश जगातल्या सर्व लोकांसाठी आहे, पण जे स्वीकारतील तेच तारले जातील आणि वाचले जातील. संपूर्ण मिस्रच्या भूमीमध्ये हा मृत्यूदूत फिरणार होता आणि तो संपूर्ण त्या ठिकाणी नाश करणार होता. हे आजच्या जगाचं चित्र आहे. आजच्या या जगावर देवाचा मृत्यूचा हा दूत फिरणार आहे आणि संपूर्ण जगाचा हा नायनाट करण्याची वेळ जवळ आलेली आहे. तत्पूर्वी इस्रायल लोकांना देवाने रक्त लावण्यास सांगितले आणि त्यांचा बचाव केला. तसाच बचाव आजच्या परराष्ट्रीय मंडळांतूनही देवाला करायचा आहे. पण स्वीकारतील कोण? प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे खरा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे खरा. तो तारण देण्यासाठी आला. ते जगाच्या स्थापनेपूर्वी सुटकेच्या पुस्तकात जे लिहिलेले आहेत तेच केवळ वाचले जातील. कारण प्रभू येशूने म्हटले की पित्याने बोलाविल्याशिवाय कोणीही येशू ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. म्हणजेच देव बोलावितो तेवढेच देवाचा संदेश स्वीकारतात. म्हणून बहुसंख्य लोक या जगातून वाचले जाणार नाहीत. ही गोष्ट देवाने अगोदरच आपल्या पूर्व ज्ञानाने पाहिलेली आहे. परंतु आम्ही प्रचार सर्वांसाठी करीतो, कारण नक्की ती व्यक्ती कोण आहे हे मलाही माहित नाही. परंतु जी व्यक्ती पूर्व नियोजित आहे ती हे वचन ऐकणारच आणि ती वळणारच आणि देवाने दिलेलं चिन्ह ती घेणारच. अर्थात आम्ही आता निर्गम 12 अध्यायामध्ये वाचलेली वचने ही संदेष्टाच्या द्वारे प्रकट झालेली वचने आहेत. होणाऱ्या गोष्टी अगोदरच लिहिल्या गेलेल्या आहेत. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय आणि याचं 17 वचन म्हणते, पण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. याचा अर्थ काय? जीवनाबद्दल देव जीवन मागत आहे. म्हणजे मला तुझे जीवन मागावे लागेल, म्हणजे मृत्यू होईल. पापाची मजुरी ही जीवनाची शरणागती मृत्यूच्या बदल्यात आहे. अर्थात आम्ही प्रत्येक मनुष्य प्राणी जन्मलेल्या दिवसापासून प्रत्येक क्षणी मरत आहोत. आज या पृथ्वीवर एकही मनुष्य या जगात असा नाही ज्याचे जीवन शुद्ध आणि देवाला ग्रहणीय आहे, जसे आदामाचे पतनापूर्वी होते. अर्थात या ठिकाणी इस्रायल लोकांची सुटका रक्ताद्वारेच होती. म्हणजे रक्त जर त्यांनी आपल्या घराच्या दोन्ही दार बाह्यावर व चौकटीच्या कपाळपट्टीवर जर लावलं तर दूध जो येईल तो त्यांना ओलांडून जाईल. अर्थात ते मृत्यूतून वाचविले जातील. अर्थात ही गोष्ट दुसऱ्या मरणाला दर्शवित आहे. आज संपूर्ण जगाला देव बोलावत आहे, कारण देवाचा मृत्यूदूत या जगामध्ये अवतरणार आहे. मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून देवाने मनुष्यासाठी हा मार्ग बनवला आहे की मनुष्याने देवाने दिलेलं चिन्ह टोकन हे त्यांनी व्यक्तिशः स्वीकारावं. ते रक्तच त्यांना मृत्यूतून वाचविल. त्या घरात मृत्यू येऊ देणार नाही. आपल्याला स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला जर वाचवायचं असेल, आपल्या घराला वाचवायचं असेल तर संदेष्टाचे ऐका. संदेष्टाच्या द्वारेच देवाने त्या ठिकाणी आपला संदेश पाठविला होता. देव संदेष्टाला कायम पाठवित असतो, कारण मनुष्य रूढी, परंपरा आणि मानवी मते आणि मानवी प्रणाली यात अडकलेले असतात. त्यांतून देव त्यांना बाहेर काढू इच्छितो. अर्थात कोणीही व्यक्ती जर देवभक्ती करू इच्छित असेल तर अशा प्रत्येकांना देवाने चिन्ह म्हणून हे रक्त दिलं आहे. चिन्ह हे दर्शविते की कोणीतरी मेले आहे आणि माझ्या बदल्यात किंमत चुकविली गेलेली आहे. पापाची मजुरी ही मृत्यू आहे, हा या चिन्हाचा अर्थ आहे. म्हणजे एक बलिदान झाले आहे हे त्या ठिकाणी दर्शविले गेलेले आहे. देवाला जीवन हवं आहे आणि रक्त हे ते चिन्ह आहे. जीवन दिले गेले आहे हे दर्शविण्यासाठी. कोणी म्हणेल मी काही बरोबर व्यक्ती नाहीये, मी चांगला नाही, मी पापी आहे, माझे काही चारित्र्य चांगले नाही, परंतु त्याने जर रक्त लावले तर तो वाचेल. म्हणून रक्ताची गरज आहे, चिन्ह आम्हाला हवं आहे. अर्थात देवाने दिलेल्या कोणत्याही संदेशाला पर्याय नाही. हा संदेश संध्याकाळचा आहे. रक्त ही संध्याकाळच्या वेळेला लावले गेले पाहिजे. म्हणजे मुक्तीच्या थोड्या वेळ अगोदर हा संदेश आलेला आहे. आमची ही मुक्ती 7व्या युगात आहे. ही संध्याकाळ आहे.
पुन्हा या संध्याकाळी देवाने प्रकाश ठेवलेला आहे. या ठिकाणी रक्त जे आहे हे प्रदर्शित झालं पाहिजे. जर ते प्रदर्शित होत नाही तर ते चिन्ह नाही. दूताला ते रक्त दिसले पाहिजे, कारण रक्तामध्येच जीवन आहे. मर्त्य मनुष्याच्या रक्ताभिसरणातून आत्मा हा वाहत असतो. जशी कॉपरच्या वायर मधून विद्युत शक्ती वाहत असते, तसंच आम्ही ट्रेन मधून जर प्रवास करणार असू तर ट्रेन मध्ये बसण्यापूर्वी आम्ही तिकीट घेतो. हे तिकीट एक टोकन असते, ज्याची किंमत चुकविली गेलेली असते. ट्रेन मध्ये बसल्यानंतर आम्हाला तिकीट घेता येत नाही, वेळ निघून गेलेली असते. तिकीट तपासणीसाठी जो टीसी असतो तो चौकशी करीत त्या ठिकाणी येत असतो. तिकीट विचारल्यावर त्याला दाखवायला लागते. वशिला चालत नाही किंवा नातेसंबंध या गोष्टी त्या ठिकाणी चालत नाही. तिकीट दाखवायलाच लागते. देवाजवळ ही वशिलेबाजी चालत नाही. ख्रिस्ताचं जीवन हे प्रदर्शित व्हायलाच पाहिजे. जर आम्ही चिन्ह लावलेलं आहे, आम्ही जिवंत असतानाच आम्हाला हे टोकन चिन्ह घ्यायचं आहे. मेल्यानंतर श्वास निघून गेल्यावर टोकन घेता येणार नाही. टोकन हे अत्यावश्यक आहे. गुलामीतून वाचायचं असेल तर अत्यावश्यक असे हे टोकन आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या स्वतःकडे चिन्ह टोकन असणे आवश्यक आहे. अर्थात तुम्ही टोकन शिवाय देवाच्या मुक्तीच्या संकल्पातच असू शकत नाही. आज टोकन मिळत आहे, परंतु एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा टोकन देणे बंद होईल. कृपेचा कालखंड बदलण्याच्या समयात आम्ही पोहोचलेलो आहोत. कृपेचा काळ समाप्त झाला म्हणजे टोकन देणे बंद होईल. मग ज्यांच्याकडे टोकन चिन्ह नसेल त्यांच्यासाठी रडणे व दात खाणे हे चालू होईल. यालाच म्हणतात महासंकटाचा समय. 5 शहाण्या व 5 मूर्ख कुमारिका यांचा दाखला आपण मत्ते 25:1-13 मध्ये पाहतो. 5 मूर्ख कुमारिकांचे दिवे विझत चालले होते, कारण ते रक्ताखाली नव्हते. ते दावा करीतात, परंतु रक्त त्यांनी लावले नव्हते. म्हणून त्यांना महासंकटाच्या काळखंडात शुद्ध होण्यासाठी जावे लागेल. टोकन हे दाखविते की ज्या व्यक्तीने टोकन घेतलेले आहे ती व्यक्ती मुक्ती पावलेली आहे. अर्थात टोकनच्या अधीन राहणे फार आवश्यक आहे. जर कोणी घराबाहेर जातो तर चालणार नाही. रक्त घरावर लावलेले आहे, म्हणून त्याला घरातच राहावे लागणार, बाहेर जाऊन चालणार नाही. अर्थात जी मंडळी ख्रिस्त बांधत आहे त्या मंडळीचे तुम्ही भाग पाहिजेत, तरच तुम्ही वाचू शकाल. अर्थात देवाचे जे नाते इस्रायल लोकांबरोबर आहे ते राष्ट्र म्हणून आहे. देव इस्रायल लोकांशी राष्ट्र म्हणून व्यवहार करीतो आणि आम्हा प्रत्येक परराष्ट्रीय व्यक्तीशी व्यक्तिशः व्यवहार करीतो. पापाच्या गुलामगिरीतनं वाचण्यासाठी मनुष्याकडे काहीच मार्ग नव्हता. केवळ देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त याचंच रक्त हे चिन्ह म्हणून अखिल पृथ्वीवरील मनुष्यांना वाचवू शकते. घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही दार बाह्यावर लावलेले रक्त हा पुरावा होते की घराच्या आतील लोकांसाठी जीवन दिले गेले आहे. अर्थात आज प्रत्येक मनुष्याच्या हृदयाच्या दाराच्या चौकटीला रक्त लावायला हवे. हे काय दर्शविते? कपाळपट्टी म्हणजे आमचं मस्तक, म्हणजे आमच्या मनात येणारे प्रत्येक विचार यावर रक्त लावायला हवं. आणि दोन्ही दार बाह्यावर याचा अर्थ हात आहेत, म्हणजे आमच्या कृतीत देवाचं रक्त लावायला पाहिजे. अर्थात हे रक्त मनुष्यांच्या जीवाच्या प्रायश्चित्तासाठी हे रक्त सांडलं गेलेलं आहे. अर्थात हे रक्त एजोबाने म्हणजे विश्वासाने हे रक्त मला लावले पाहिजे स्वतःसाठी. येशू ख्रिस्ताचे रक्त का बरे? कारण येशू ख्रिस्त ह्यामध्ये देवाचं रक्त होतं. तो कुमारीपासून जन्मला होता. येशू मध्ये असणारे रक्त हे कुमारीपासून, कुमारी मरिया हिच्या देवाने आपलं बीज ठेवलं होतं. त्यांतून झाल्या कारणाने हे पवित्र रक्त होतं. म्हणून अखिल पृथ्वीवरील मानव जातीसाठी भूतकाळात झालेले, वर्तमान काळात असणारे आणि भविष्य काळात देखील जे जन्माला येणार या सर्वांसाठी हे रक्त ओतलं गेलं, बलिदान म्हणून कल्वरी क्रुसावर दिलं गेलं. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 17 वचन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.
अर्थात रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा मिळत नाही. हे वचन आम्ही इब्रिकरास पत्र 9 अध्याय याच्या 22 वचनात पाहतो. सैतान ज्या वेळेला रक्त म्हणजे टोकन पाहिल तेव्हा तो येऊच शकत नाही, कारण सैतान संपूर्णतः पराभूत झाला येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची किंमत फारच अतिमौल्यवान आहे. संपूर्ण विश्वात सर्वात सामर्थ्यशाली व अति पवित्र असे हे रक्त आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्येच केवळ सामर्थ्य आहे व ते बरे करू शकते, मनुष्याला मुक्त करू शकते, जीवनाचा कायापालट करू शकते. मग मनुष्य कितीही का वायात गेलेला असेना, त्या व्यक्तीने प्रथम हे समजणे गरजेचे आहे, जो प्रभू येशू त्याचं रक्त त्याने स्वतःसाठी लागू करायला पाहिजे, म्हणजे व्यक्तिशः त्याने अप्लाय करायला पाहिजे. तेव्हा सैतानाचा खेळ समाप्त होतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. कारण जेव्हा रक्त लावले जाते तेव्हा तो व्यक्ती देवाकडून विकत घेण्यात येतो व सर्व सैतानी जोखड बंधने तुटून जातात. तो व्यक्ती मुक्त होतो. हे रक्तच सैतानी शक्ती विरुद्ध असणारे फार मोठे शस्त्र आहे. प्रेषित कृत्ये याचा 2 अध्याय 38 वचन म्हणते, पेत्र त्यांना म्हणला, पश्चाताप करा. प्रत्येक मनुष्याला चिन्हासाठी आणि देवाकडे खरा पश्चाताप करून येणं आवश्यक आहे. मग तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणजे पापांचे मोचन व्हावे, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. या पाण्यातील बाप्तिस्माद्वारे आम्हाला पापांचे मोचन प्राप्त होते. मग तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल, म्हणजे टोकन तुम्हाला मिळेल. अर्थात प्रत्येक मनुष्य ज्या वेळेला पापांगीकार करीतो तेव्हा देव विश्वसनीय आहे आणि तो त्याच्या पापांची क्षमा करीतो. परंतु पापमोचनासाठी प्रत्येक व्यक्तीला बाप्तिस्म्यासाठी यावे लागते. म्हणजे रक्त ओतल्याशिवाय पापक्षमा नाही, हे जे वचन आहे हे बाप्तिस्म्याच्या द्वारे पूर्णतेस जाते. म्हणून प्रेषित 22 अध्याय 16 वचन म्हणते, तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर. म्हणजेच बाप्तिस्म्याच्या वेळेला पापांचे क्षालन करण्याचे काम होत असते. या ठिकाणी हे रक्ताचं कार्य बाप्तिस्म्याच्या वेळेला आज्ञापालन केल्याने पूर्णतेस जाते. ही गोष्ट कृपया आपण समजून घ्यावी अशी मी विनंती करीत आहे. हे टोकन अप्लाय झाले की नाही हे कशावरून समजेल? चिन्ह लावलं गेलं आहे की नाही कशावरून समजावे? इब्रिकरास पत्र याचा 9 अध्याय 14 वचन, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्यांनी निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. म्हणजेच जो व्यक्ती पश्चाताप करून आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये विवेक भाव जो आहे त्याचा कॉन्शियस हे या ठिकाणी शुद्ध केलं जातं, यासाठी की त्याने जिवंत देवाच्या सेवेसाठी सिद्ध व्हावे. म्हणून हरेक प्रकारच्या निर्जीव कृत्यापासून देव त्याला त्या ठिकाणी रक्त लावताना पूर्ण शुद्ध करतो आणि नवीन जीवन त्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणून 2 वचन इब्रिकरास पत्र याचा 10 अध्याय 22 वचन म्हणते, म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने, कशाने? रक्ताचे सिंचन शिंपडले गेल्याने, निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. म्हणजे ज्या वेळेला हे रक्त शिंपडलं जाते त्यावेळेला मनुष्याच्या दुष्ट भावनेतून मनुष्य मुक्त होतो आणि खरं अंतकरण त्याच्या ठाई विश्वासाची पूर्ण खात्री ही निर्माण होते. म्हणजे आमच्या ठाई ख्रिस्ताचं रक्त लावल्याने, चिन्ह लावल्याने ख्रिस्ताची चित्तवृत्ती, ख्रिस्ताचं चारित्र्य आमच्यामध्ये यायला सुरुवात होते, वाढायला लागते. ख्रिस्ताचा प्रकाश अशा व्यक्तींच्या सत्कर्मांतून लोकांना दिसून येईल व देवाचा गौरव होईल. पेत्राचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 2 वचन म्हणते, देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले
जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. अर्थात येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन अशाच लोकांना होईल जे निवडलेले आहेत. म्हणून दुसरं पेत्राचं पत्र याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन म्हणते, ज्याच्या अंगी ते नाही तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. अत्यंत महत्वाचे हे वचन आहे. येशू ख्रिस्ताचे रक्त 2000 वर्षापूर्वी भौतिकरित्या क्रुसावर दिले गेले होते. आज ते रक्त वाहत नाहीये. आज ते भौतिकरित्या रक्त नाहीये. आता तेच रक्त आध्यात्मिकतेत बदललं गेलं आहे. म्हणजे पवित्र आत्मा हाच आमच्यासाठी टोकन चिन्ह आहे. म्हणून इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 30 वचन म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हा पवित्र आत्म्याचा शिक्का हेच आमच्यासाठी चिन्ह आहे. हेच आम्हाला वाचवील, हेच आम्हाला सुटका देईल. आधुनिक काळातील सांप्रदायिक मंडळांतून प्रकटीकरण 18 अध्याय आणि 4 वचनाप्रमाणे जर कोणी बाहेर आलं नाही तर त्यांना हे टोकन मिळूच शकणार नाही. कारण सांप्रदायिक मंडळ्या संख्येने भल्याही मोठ्या असतील, नावाजलेल्या असतील, त्यांच्याकडे पुष्कळ काही असेल, परंतु त्यांनी यशया 4:1 वचनाप्रमाणे, आणि तो एक पुरुष हा ख्रिस्त आहे ज्याच्यावर मंडळीची बिलकुल प्रीती नाहीये. त्यांना स्वतःची भाकर हवी आहे, स्वतःचे फॅशनेबल वस्त्र हवंय. फक्त नामधारी ख्रिस्ती बनून त्यांना आवडत आहे. केवळ त्यांची अपकीर्ती दूर करावी म्हणून येशूचा ते दुरुपयोग करीत आहेत. त्यांचे येशूशी काही नाते राहिलेले नाही. परंतु सांप्रदायिक विश्वासाने ते प्रयत्न करीत आहेत. त्यांना हे मिळू शकत नाही. लक्षात घ्या, या सांप्रदायिक मंडळांचं चित्र प्रकटीकरण 2 अध्याय याच्या 21, 22 आणि 23 वचनात दिलेलं आहे. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरणे यांची पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन. येथे इजबेल ही रोमन कॅथलिक मंडळी आहे आणि तिच्याबरोबर ज्या तिच्या मुली आहेत या प्रोटेस्टंट चर्चेस आहेत. या सर्व महासंकटाच्या काळासाठी आहेत आणि त्यांना जीवे मारण्यात येणार आहे, असं या ठिकाणी भविष्यवाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही इब्रिकरास पत्र याच्या 12व्या अध्यायात 14 ते 17 वचनात एसावाविषयी पाहतो. एसावाने ज्येष्ठत्व नाकारले. एसावाने ज्येष्ठत्व विकून टाकले छोट्या डाळीसाठी. नंतर त्याला समजले की मी हे काय केले, पण काही फायदा झाला नाही, कारण तो आपला हक्क हरवून बसला होता. पश्चातापाकडे तो जाऊच शकला नाही. नंतर त्याने पुष्कळ अश्रू ढाळले, परंतु त्याला पश्चातापाची संधी मिळाली नाही, असं वचनात लिहिलेलं आम्हाला आढळते. अर्थात चिन्ह देण्याचा समय आहे तिथपर्यंतच आम्हाला ते घेणे आवश्यक आहे. नंतर ते कोणालाही मिळणार नाही. मग कितीही अश्रू ढाळले, कितीही रडलो, परंतु त्या ठिकाणी पश्चातापच मिळण्याची वेळ निघून गेल्यावर या ठिकाणी कोणालाही चिन्ह मिळणार नाही. म्हणून आजचा दिवस ज्यात तुम्ही आणि आम्ही राहत आहोत, प्रत्येक व्यक्तीला व्याकुळतेत जाण्याची गरज आहे. आम्ही खूप काही केले, प्रार्थना सभेला पुष्कळ हजेऱ्या लावल्या. आता हा मध्यरात्रीचा समय आला आहे. आम्हाला काही करण्याची गरज आहे. मृत्यूदूत आज मिस्राप्रमाणे भूमीवर फिरत आहे. म्हणून चिन्ह प्रदर्शित करायला आम्हाकडे व्यक्तिगत चिन्ह हवे. जर तो रक्त पाहिल तरच तुम्ही आणि आम्ही अनंत राज्यात प्रवेश करू. म्हणून ज्या वेळेत तुम्ही आणि आम्ही राहत आहोत, आम्हाला टोकन घेतलेच पाहिजे. हे प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. वेळ फार होऊन गेलेली आहे आणि प्रभू आज चिन्हाची आम्हाला फार आवश्यकता आहे.
आम्हावर दया कर. आज या वेळेला जे वचन आमचे भाऊ बहिणी ऐकत आहेत त्यांच्या जीवनात तुझा प्रकाश त्यांना दे. यासाठी की त्यांनी वेळ आहे तिथपर्यंत प्रभू हे चिन्ह प्राप्त करून घ्यावे. तुझी कृपा, अनुग्रह आणि दया त्यांच्यावर कर. त्यांना पापांतून उद्धार, पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढ. यासाठी की जी सुटका तू प्रत्येक मनुष्याला देऊ इच्छितो ती त्यांना प्राप्त व्हावी. प्रभू येशू, अनुग्रह आणि दया कर. त्या पवित्र आत्म्याचा शिक्का आम्हाला मिळावा. ती खून आम्हाला मिळावी. ते चिन्ह आम्हाला मिळावे म्हणून तुझी कृपा आणि आशीर्वाद पाठव. यासाठी की या पृथ्वीवर ते जिथपर्यंत जिवंत आहेत ते तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य चिन्हाद्वारे त्यांच्या जीवनात प्रकट हो. मी त्यांना तुझ्या पवित्र हाती देत आहे. तू या क्षणापासून त्यांचा ताबा घे. येणाऱ्या नाशापासून त्यांचं रक्षण कर की तुझं जीवन त्यांना प्राप्त होईल. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात करतो. आमेन.